हॅलो गाईज, तर माझा हा सेकंड ब्लॉग आहे. तर मी आज बनवला आहे मसाले भात. स्पेशली म्हटलं चला मम्मीला आपण एक दिवस सुट्टी देऊया. तर मला पण सुट्टी होती, तर म्हटलं चला आता मी आज बनवते स्वयंपाक. तर मी कांदा टोमॅटो वगैरे सगळं चॉपिंग केली, भात लावला, भातला थंड केलं. त्याच्यानंतर मग कढई घेतली, तेल वगैरे टाकले. असे तुम्ही लोकं पण करत जा. कधी कधी मम्मीला पण सुट्टी द्या. मम्मीला खूप चांगलं वाटतं असं आपण केलं की. खूप छान वाटतं नाही का, घरच्यांना थोडं प्राऊड होतो आपल्यावर. मम्मी इथे वाटाणे वगैरे खात होते. मग मी मसाल्याचा डब्बा घेतला. त्याच्यानंतर लाल मसाला, काळा मसाला भरला मी त्याच्यात. त्याच्यानंतर शिमला मिरची टाकली, मग हळद वगैरे सगळं टाकलं, जिरं मोहरी ते चाळलं मी. त्याच्यानंतर मी बटाटा टाकला, शिमला टाकली, कांदा टाकला, मग गाजर टाकली. मग त्याला मिक्स केलं चांगलं. मिक्स करता करता सिम्बा माझ्यासोबत खेळत होता. तुमचा एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे आमच्याकडे. तर त्याच्यानंतर मी भातला थंड झाला का नाही बघत होती. मग चाळलं ते. त्याच्यानंतर मध्ये मध्ये सिम्बा माझ्या पायाला येऊन बोचकत होता खाली. तो खूप छान आहे माहिती आहे का. त्याच्यानंतर मग मम्मी बोलली की थोडा मसाला टाकला फ्राईड राईसचा. मग त्याच्यानंतर वाटाणे टाकले. मग मसाले टाकले सगळे. मला ना ॲपल बोर खायचे होते, म्हणून मी ते ॲपल बोर ठेवले होते साईडला. पण तो मसाला चटकून जाईल त्याच्यामुळे मी ॲपल बोर खाल्लेच नाही. मग त्याच्यानंतर मग गाजर टाकली, टमॅटो टाकली. मग त्याला मिक्स केलं चांगलं. मग भात टाकला. भात टाकल्यानंतर मग त्याला पण चांगलं मिक्स केलं. घरातले कधी कधी काम करायचे पण असतात, कधी कधी स्वतःहून स्वयंपाक बनवायचा आपण घरच्यांसाठी. मग ते मिक्स केलं सगळं छान. आणि आमचा सिम्बा नाही तिथे खूप खेळत होतो, खूप जास्त. तसं खूप त्रास देतो माहिती आहे का आम्हाला, पण खूप क्यूट आहे तो. मग त्याच्यानंतर हे बघा माझा फ्राईड राईस आता रेडी झालेला होता. मग त्याच्यानंतर कोथिंबीर धुतली, किचन साफ केला, मग नाईफ वॉश केला, मग कोथिंबीर कापली बारीक बारीक, मग टाकली ती. आणि फायनली माझा मसाले भात रेडी झाला. गेज मी फक्त दुसरींदा ब्लॉग बनवते, सो माझं एवढं ब्लॉग चांगलं नसतं. मम्मीला जास्त सवय आहे ना, तशी मला नाही आहे. पण ठीक आहे, मी जर ब्लॉग बनवायला सुरुवात केली तर माझे पण ब्लॉग्स छान होत जातील. मग त्याच्यानंतर मी ना किचन साफ केला. खूप भांडे निघाले होते मसाले भातचे. आणि माझा दादा मध्ये मध्ये येत होतो. आणि भांडी घासायचं काम हे दररोज दादाचं असतं. सो म्हटलं आज चला मम्मीला पण सुट्टी, दादाला पण सुट्टी देऊया आपण. आमचे असे कामं डिवाईड असतात दादाचे आणि माझे. त्याचे भांडे घासायचे काम डिवाईड म्हणजे काम डिवाईड कसे असतात, त्याचे भांडे घासणं, कपडे वाळत टाकणं, माझे झाडू मारणं, घरातला दिवा बाहेरचा दिवा लावणं, त्याच्यानंतर कपड्यांच्या घड्या करणं, हे माझे काम असतं आणि ते त्याचे काम असतं. सो म्हटलं चला आज सगळ्यांनाच सुट्टी देऊया आपण. आणि तिथे सिम्बा खूप खेळत होता, खूप जास्त. मग भांडे वगैरे वॉश केले. आणि तो कुकर घासायला ना मला बिलकुल आवडत नाही. मला दुधाचे भांडे आणि कुकर हे बिलकुल आवडत नाही घासायला. मग भांडे वगैरे वॉश केले, मग ठेवले, गॅस ऑफ केला. मग तुम्हाला पण आवडतात का घरातली कामं करायला, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असं नाही की प्रत्येकालाच काम करायला लागतं, आवडो किंवा नाही आवडो.
मजबुरी असते ती काम करायची. आणि मी किचन वगैरे क्लीन करून घेतला. मम्मीला ही किचन खूप चांगला आवडतो, म्हणजे असं क्लीन आवडतो, म्हणून आम्हाला पण सवय लागली आहे. घरात आम्हाला कोणालाच गंदगी आवडत नाही, सगळ्यांना स्वच्छताच आवडते आम्हाला. त्याच्यानंतर थोडा भात वगैरे सांडला होता, ते क्लीन वगैरे केलं, मग किचन घासला. मग ते वॉश केला. आणि काम करणे ही चांगली हॅबिट आहे, बिकॉज तुम्ही बाहेर एज्युकेशनला गेलं तर तिथे तुम्हाला असं काम करायला की घरचे तर येणार नाही, स्वतःहून काम करायला लागतं. सो ही हॅबिट पाहिजे, ही चांगली हॅबिट आहे काम करणं ही. किंवा आपले कधी कधी रूममेट्स पण असे असतात की ते खूप आळशी असतात, आपल्याला खूप क्लीन लागतं, मग त्यांचं ना आपलं जमत नाही असं. आणि मला आणि दादाला, मम्मीला, आम्हाला तिघांना घर स्वच्छ आवडतं, असं थोडं जरी कचरा नाही आवडत आम्हाला. आणि मी आणि दादा मम्मीसारखी नीट अँड क्लीन कामं करायला शिकलो, बिकॉज माझ्या मम्मीने सुद्धा लहानपणापासून त्यांना एवढं छान शिकवलं आहे की काम करायचं वगैरे असं. माझे मामा मावशी वगैरे सगळ्यांना खूप क्लीन आणि नीट आवडतं. आणि माझी आजी अशी होती ना की तिला ना लहानपणीपासून असं पोरांना चांगलं ठेवणं किंवा घर चांगलं ठेवणं, आजी बाबा दोघंही तसे होते, म्हणून तशी मम्मीने त्यांना पण सवय लागली आणि तशी आम्हाला पण सवय लागली. तर मला थोडी भूक लागली होती, तर मी ॲपल बोर कापलं, त्याच्यानंतर मी मनुके टाकले पाण्यात, मग ते कट वगैरे करून घेतले, सगळं आवरून झालं. तर म्हटलं चला इथे खाऊन घेऊ थोडं. मसाले भात मी टेस्ट करून बघितलं तर खूप छान झाला होता. पण आम्ही नंतर जेवायला बसलो ना, तर दादाला विचारलं, दादा मसाले भात कसा झाला? दादा बोलले ठीकठाक. हे प्रत्येक भावाचं असतं, चांगलं काही बनवलं का आपण ते आपलं कौतुक नाही करणार, ठीकठाक झाला असं तसं. मग लाईट्स वगैरे ऑफ केले, मग तर बसले. मला संध्याकाळची बुक रीडिंग करायची सवय. सो मी संध्याकाळी, म्हणजे मला जेव्हा टाईम भेटतो संध्याकाळी किंवा मग रात्री, मग बुक्स रीडिंग करते. माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच सांगा.